2022. इकडच्या मुली थोडं जरा जोरात बोला, म्हणजे मी काय बोलतोय ते कोणाला कळणार नाही. बऱ्याच वेळा इथं आता ऐकलं पारखी राजेंद्र पारखी, इंद्रांचा राजा प्रवीण, सर्वात तरबेज म्हणजे प्रवीण बर्गे सर. त्यांचं जर तुम्ही ऐकलं आमचा इकडं मात्र माणसं हसण्यासाठी बोलत नाही. शिस्तप्रिय क्लास आहे तुमचा, शिस्तीतच बसायचं, शिस्तीत ऐकायचं. धन्यवाद. पारखी ज्ञानदीप कोचिंग क्लासेस मार्च 2022 परदेशी वितरण समारोह व्हायचं आहे. अजून सुमारे 3 तास झाले ही बालके इथं बसलेले आहे. खरं पारखी सर, प्रवीण बर्गे सर आणि सर्व या पालकांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. धन्यवाद. व्हॉट इज कॅपॅसिटी? 3 तास एका जागेवर आणि हात बांधून आणि ताट तोंडावर बोट, बाटलीचा सुद्धा आवाज नाही, कशाचा आवाज नाही. खरोखर कौतुक करण्यासारखी बाब आहे. आता हे सर्व पारखी सरांनी, प्रवीण बर्गे सरांनी, आमच्या भगिनीनी छोट्या नाती समान आहेत त्या, माझ्या नाती समान. ही दाढी माझी सांगते आजोबाचं लक्षण, ही फॅशन म्हणून ठेवलेली नाही. 2 नाती माझे इंजिनियर आहेत, एक नात MBA आहे. मुद्दाम परिचय करून देतो की ह्यांनी मला अध्यक्ष कसा निवडला तर सांगतो तुम्हाला. 3 पोरं इंजिनियर आहेत, 1 पोरगी वकील आहे, जावई 3ही इंजिनियर आहेत. इथं ही SSC 2022 पारखीची वितरण समारोह. थोडं पारखी सर आणि प्रवीण बर्गे सर, अहो हा पारखीची वितरण समारंभ SSCचा मला वाटत नाही. 90% पुढे मार्क पडणारी मुलं, 37 मुली, 7 मुलं, 37 आणि 7 44, ही 90च्या पुढं मार्क पाडणारी सुमारे 50 मुलं जर असतील तर हा SSCचा पारितोषिक वितरण समारंभ होऊ शकत नाही. हा भविष्य क्लास 1 ऑफिसरचा पारितोषिक वितरण समारंभ असेल. टाळ्या मर्यादित वाढलेले जास्त वेगळी ना. क्लास 1 ऑफिसर ही जे 44 मुलं मुली आहेत, 37 मुलांनो मुलीनो, अतिशय मुद्दाम कोणामध्ये अतिशय जेवढा जोर देता येईल तेवढा देतोय. जबाबदारीला तुम्ही आतापर्यंत वागला आणि 90च्या पुढं मार्क आमच्या वेळेला म्हणजे कल्पनाच करायला असू दे. जबाबदारी वाढलेली आहे. मी आता सांगितलंय की हा क्लास 1 अधिकाऱ्यांचा बक्षीस वितरण सोहळा आहे. म्हणजे ही सर्व 44 मुलं मुली, ही 10वीत आत्ता असणारी मुलं मुली, ही 9वीत असणारी मुलं मुली, किंवा या क्लासला जॉईन असणारे 850 मुलं मुली, त्यांनी हे लक्षात ठेवायचे की भविष्यात आपल्याला either IAS or IPS or any other equivalent quantitative examination पास होणार का नाही सांगा? आवाज व्हेरी गुड. मला बी जरा बरं वाटतं. आणि ही तालुक्यातली मुलं, ग्रामीण भागातली मुलं, राजू बर्गे सर, सॉरी पारखी सर माझे विद्यार्थी, प्रवीण बर्गे सर आणि या भगिनी तुम्हाला सर्व शिकवतात, त्यातले अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. लक्षात ठेवा. पालक
त्या भगिनीतल्या अर्ध्या विद्यार्थीने आहे, डायरेक्ट ओळख नसली तरी जाऊन हे जे सगळे पुढं मित्रमंडळी भेटलेली यातली सुद्धा अर्धी पालक आहे. वैभव पिसा, त्याला वैभ्या मी म्हणायचं, गाववाला आहे माझं. मुद्दाम सांगतोय लहानपणच्या गोष्टी. आता वैभव म्हटलं तर तो अंगावर येईल माझ्या. काय सर तोडते म्हणून दाढी पिकली आणि वैभव मला असू द्या, गाववाला आहे माझा. माझं गाव माधवापूरवाडी किनी जवळ आहे. मुद्दाम सांगतोय, छोटंसं गाव आहे, 100 घर आहे. पण पारकी सर आणि प्रवीण बर्गे सर तिथली हा वैभव पिसाचा मुलगा धरून हा 5वा विद्यार्थी बोर्डात आलेला आणि 12वीच्या मेरिटमध्ये लागला. वाडीची एक देशमुख नावाचा विद्यार्थी, एक पिसा जिल्ह्यात दुसरा आला होता, आठवतोय तुम्हाला, वकिलांचा मुलगा. भोसले, अमोल भोसले बोर्डावर नाव आहे. आणि आता हा पिसा. अरे वाडीतले मुलं जर बोर्डात येऊ शकतात, व्हॉट इज डिफिकल्ट अबाउट यू? तुमच्यासाठी काय अवघड आहे? नेपोलियनचं वाक्य सांगतो, इंग्रजीचे प्रवीण बर्गे सर बसले असले तरी. नेपोलियन बोनापार्ट, देर इज नॉट वर्ड इम्पॉसिबल इन द डिक्शनरी ऑफ नेपोलियन. नेपोलियन जगजेता नेपोलियन बोनापार्ट, अशक्य नावाचा शब्द त्याच्या डायरीत, डिक्शनरीत, वहीत आणि कुठंच नव्हता. आणि हुई वेळी क्लास 1 ऑफिसर, लुक ॲट अवर फ्युचर. अभिमानानं आम्ही तुमच्याकडे बघू, अभिमानानं तुमचा इथं सत्कार करू. पारकेसाहेबांनी सांगितलं कार्यालय छोटं पडतंय, गजरा घेऊ. काय वाटलं तसं म्हणणार नाही, थोडं लगेच 2 टाळ्या वाजवायच्या. तात्पर्य ही क्रीम आहे 4444. क्रीम लोणी कसा तयार होतो भगिनीला आमचं माहिती आहे. ते ताक, दूध, त्यात ते आंबोल टाकायचं, ते दही होतं, ते घुसळायचं, ते ताक आलं, तो लोण्याचा गोळा, आणि ते क्रीम मीन्स क्रीम. तूप म्हणजे तूप. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी मुलाखत काल ऐकली की आत्ताच्या मुलानं 2 अर्धा चमचा तूप चारलं. तूप इज मोस्ट इसेन्शियल फॉर युअर हेल्थ. प्रकृतीचा विषय काढला होता कोणीतरी, ते अत्यंत महत्वाचं आहे. 4 मार्क कमी पडू द्या, पण तब्येत कशी पाहिजे? खणखणी हिरकडी रायगडच्या बुरुजावरून उतरली होती, तशी हिंमत पाहिजे, तशी ताकद पाहिजे, तशी क्षमता पाहिजे. तेव्हा त्या मुलींच्याकडून मुलांच्याकडून अपेक्षा आहे, पण ही 10वी आता घ्यायची आहे. चालू, वर्तमान, रनिंग, ह्यांचं रेकॉर्ड ब्रेक करणार का नाही तुम्ही? मला शब्द द्या. होय सर, तुम्ही म्हणताय हे 44चं रेकॉर्ड मोडायचं, 88कडे जायचं, जाणार का नाही? हे सोडलो. मुलींचाच आवाज येतोय, कारण मुली 37 मुलं जात. हे मावळे आमचे. अरे सातारा जिल्हा आहे, शिवरायांचा छत्रपतीचा जिल्हा आहे, शिवरायांची राजधानी आहे. मावळे कसे पाहिजेत आमचे? बघा किती ताट बसले आत्ताची मावळी म्हणल्यावर. आणि मग आमच्या झाशीच्या राणी आणि महाराणी ताराबाई ह्या नाही तर चांगल्या, तुम्ही त्यांचे बंधू शोभला पाहिजे. हे आता बहिणीनं भावाचं रक्षण करायचं का भावानं बहिणीचं रक्षण करायचं? भावानं बहिणीचं, असं आहे ना? बरोबर आहे ना? आता हे 80 पासून
नाही कान बसले आता सॉरी शब्द माझे मागं घेतो कारण त्याचं नाही झाले सुमारे 3 तास बसतील पोरं. पण भावानो त्या बहिणींचं रक्षण करायचं जबाबदारी तुमची आहे. राखी बांधतात तुम्हाला नुसतं 10 रुपये 5 रुपये ओवाळणी म्हणजे संपलं नाही. असू द्या हो बोल. आता सातारा जिल्हा सांगितलं आंबेडकरांचं नाव कोणी घेतलं मगाशी. ह्या आंबेडकर सातारला राहत होते. प्रतापसिंह हायस्कूलचे जे टॉपर आहेत जाऊन बघा. प्रतापसिंह हायस्कूलच्या त्या पहिल्या एसएससी बोर्डाच्या लिस्टमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे की ज्यांनी घटना दिली अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करून जगातल्या माझ्या माहितीप्रमाणे 8 पंडितांपैकी जगातील पंडित आडनाव नव्हे जगातील 8 पंडितांपैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक होते की जे सातारा जिल्ह्यात शिकले होते. तो या जिल्ह्याचा मातीचा गुण आहे. तुम्ही कशा मागे राहणार मागे नाही. जेवायची वेळ झाली. अरे जो तहान भूक हरपतो तहान भूक ज्याला ताण लागत नाही ती ओएसिस मधून आल्या का राजस्थान मधून ते बाटले पित आहेत. काय मरते वेळी 3 तासांना बाटले भेटले नाही पाहिजे. भूक लागली नाही पाहिजे. लक्ष ध्येयकडे केंद्रित केलं. काय ध्येय? प्रकृती चांगली शिक्षण उत्तम पायावर उभे राहा. मुद्दाम अभिमानानं सांगतो माझे 2-3 पोर इंजिनियर आहेत. पहिल्या पोरीचं पेमेंट मागायची एकाच सरांनी सांगितलं पण त्यांचा माझे विद्यार्थी मद्रासला आहे आणि सुमारे 1,80,000. माझ्या मोठ्या पोरीला किती पेमेंट असेल माझ्या गावाला मी अभिमानानं सांगतो. गावात मला एक फणभर जमीन नाही बरं का. जमीन मी मला फणभर नाही तरी मी सांगतो माझ्या इतका श्रीमंत गावात माणूस नाही. का म्हणतो मी तिन्ही 4 पोरं स्कॉलर ते आई वडिलांना ह्याचे इतकं सुख नाही भाग्य नाही. पेमेंट सांगू का अंदाजे म्हणजे आपलं तुम्हाला सुद्धा त्याच्यावर जाता येईल. मंथली अबाउट 3 लाख. हो म्हणजे वार्षिक 30 लाखाच्या पुढं पॅकेज. 2002ची इंजिनियर आहेत IT. असू द्या मोठेपणा सांगायचं नाही. तिथं मला रूम भाड्याला मिळत नव्हती. 4 पोरं नवरा बायको पाणी कुठलं नळ कुठला मुली तुटली. स्वतःचं घर जिथल्या तिथं उड्यात फ्लॅट सगळ्या गाडी घोडं जिथले जाईल. हे माझ्या अवतारावर जाऊ नका. खेड्यातला माणूस आहे म्हणून मी आपला साधा राहतो. उगाच तुमच्यासारखी पोरं म्हणायची म्हातारपणी शाळेत मारायला लागले म्हणून टायमिंगचा विषय नाही. टायमिंग प्लीज सर सांगा बरं का मला म्हणजे लगेच थांबव लगेच आठवतो घेतो. मला पालकांच्यासाठी बोलायचं विद्यार्थ्यांसाठी पालकांच्यासाठी आणि क्लाससाठी पुन्हा कोणासाठी काय काय बोलावं. सर्वांसाठी चांगलंच बोललं पाहिजे असं नाही. मुलांच्यासाठी चांगलं बोलणार कारण ते ताटच बसताय. लक्ष माझ्याकडे आहे कारण त्यांचं एम ठरलंय. पुढच्या वर्षी सर चॅलेंज आम्ही स्वीकारलेलं आहे. काय मुलांचा नंबर मुलींच्या पेक्षा जास्त असेल. टाळ्याला जर तुम्ही अरे आपल्या भावाला काय माहिती असेल चांगलं आहे ना. हे खरं बोलते तुमचं पार्टीचा माणूस आहे. मला पुढच्या वर्षी धोका देऊ नका. आणि पार्टीचं विद्यार्थी मला कार्यक्रमाला बोलवायचे नाही. पोराने चॅलेंज स्वीकारले पण मुलींनी सुद्धा कंबर कसली पाहिजे. सर त्यांनी आमचे बंधूच आहेत त्यांनी कंबर कसू द्या. I will also achieve our aim. जे तुमचं असेल पोरांनो
तुमच्यासाठीच बोलतो का म्हणजे थोडंसं तुम्ही कुठल्या क्षेत्रात जावं याच्याशी काय माझं देणं गेलेलं आहे. सरांनी सांगितलं डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्रोफेसर, शिक्षक, शेतकरी, पुढारी, राजकारणी, आमकं तमकं नुसते गल्ली बोळात नाही फिरणारे कुठली भूमिका तुम्हाला स्वीकारायची स्वीकार. चोर सुद्धा नॉट जोका चोर. हा कोणालाही चोर होता येणार नाही. फार प्रवीण दादासारखे एक्सपर्ट माणसं लागतात त्याला. म्हणजे आयगाव प्रवीण आहे म्हणून एक्सपर्ट असू द्या. तुमच्या पुढं सगळ्यात जबाबदारी आहे. आई वडिलांच्या पूर्ण करायच्या, भावा बहिणीच्या करायच्या, शिक्षकांच्या करायच्या, नातेवाईकांच्या करायच्या, मोठ्या बहिणीच्या करायच्या आणि कुणाच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या गावाच्या सगळ्याचं नाव मोठं कसं होईल. सर्वोच्च पद. ध्रुव बाळाची गोष्ट माहिती आहे तुम्हाला. 2 राण्या होते, एक आवडती नावडती आमचं ध्रुव बाळ. त्याला खाली वाढला, जो रडायला लागला. आई म्हणजे नको रडू नको रडू नको रडू. सांगितलं मला सर्वात उच्च जागा पाहिजे. ध्रुव तारा दिसतो उत्तरेला, उत्तर दिशा दाखवतो आणि तशी सर्वात उंच जागा मिळवणारी पोरणपुरी हात वर करा. सर्वात उच्च जागा लाईक ध्रुव बाळ. कार्यक्रम सक्सेस होणार आहे की नाही राजू सर, की नॉट अ सिंगल स्टुडंट. काय तुम्ही चॅलेंज एक्सेप्ट करत नाही. अरे सर्वजणांनी ध्रुव बाळाचे वंशज आहोत तसं आम्ही शेड्यूल करूया. शाळा धन्यवाद. हात खाली. आता जरा माता भगिनीबद्दल बोलतो. ही शिक्षण क्षेत्रातली माणसं आहेत, राजकारणातली माणसं आहेत, शेतकरी वर्गातली आहे. पूर्ण करत आहे. मी इथं समोर बोलवून एखाद्याला अंक धरायला भरपूर मारलेलं आहे. तुम्हाला मारायचं आहे. तुमचे पालक सुद्धा विद्यार्थी लक्ष ठेवायचे. माझं लक्ष आहे. मी आता एकदा 2दा सोडणार नाही. ते सगळं इथं समोर अंक धरायला लावणार आहे. सरस्वतीच्या साक्षीने तसं काय करायला लावणार. आई वडिलांच्याबद्दल बोलायचं. किती भाग्यवान तुम्ही आई वडील. भाग्यवान काय भाग्यवान. ही 90च्या पुढं मुलं यांना तुम्ही जन्म दिला. ही मुलं नाहीत. ही तुमची मुलं नाहीत. फार धाडसानं बोललोय मी, हात करून बोललोय. मग कोण आहे. अरे ही प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतार, देवाचा अंश असणारी मुलं तुमच्या जन्मावर कोटी जन्माला आलेले. देवाचा अंश अवतार. जसं श्रीकृष्णानं देवकीच्या पोटी जन्म घेतला, प्रभू रामानं कौशल्याच्या पोटी जन्म घेतला, तसा ह्या बालकाने तुमच्या पोटी जन्म घेतला. खरोखर तुम्ही धन्य आहात. किती त्रास तुम्ही घेता, किती पालकांच्या पुढे अडचणी येतात. अजून एक स्पष्टीकरण द्यायचं तर कसं, 30 मुली पहिल्या आल्या याला कारण त्यांच्या आईचं योगदान. आईसाठी टाळ्या. ज्याची आई चांगली, ते मुलं चांगली, घर चांगलं, दार चांगलं, कुटुंब चांगलं, अंगण चांगलं, त्यांची जनावर सुद्धा चांगली, सर्वच चांगलं. आई चांगली, 37 मुली पॉपर. आमच्या बंधूंनी थोडंसं तुम्ही व्यस्त कामात आहात, तुम्ही जॉब करताय, तुम्ही शेती करताय. आमच्या दिसले सरांनी सांगितलं की हे करतोय, ठीक आहे करा जरूर, पण 24 तासात आई 23.5 तास लक्ष देत असेल तर एक अर्धा तास तुम्हाला काही वडील म्हणून वेळ द्यायला काय हरकत आहे की बाळा
प्रवीण बारके सरांनी मला सांगितलं रागवण्याचा अधिकार फक्त तुम्हाला नाही, कधीतरी प्रेमानं प्रेम प्रेम की बाळा बाळे हो आमच्याकडं खेडे छोट्या म्हणजे बाळी म्हणतात, तुमच्याकडं बाळ्या म्हणतात, बाळ्या छोट्या बाळ्या असू द्या की बाळ किंवा बाळी की आज काय केलं बाळ, काय केलं नाही, काय राहिलं का, काही चुकलं का, राहिलं असलं तर कर वगैरे वगैरे वगैरे. अहो त्या या मुलांच्या जरी तुम्हाला हटकुळी मुलं वाटत असली झाशीच्या राणी या आणि मावळे पाठीवरून तुमच्या हात त्यांच्या फिरवा. महिनाभर जर सराव केला की नाही 15 किलो यांची वेट वाढेल, लिहून देतो. काय आहार त्यांचा रेग्युलर काय असेल ते, पण आई वडिलांनी मुलाच्या मुलीच्या पाठीवरून डोक्यावरून शाबासकीचा हात फिरवला. काय माझी मुलगी आहे, काय माझा मुलगा आहे, एक नंबर पाठीवरून हात फिरा, थोडी थोडी अशी प्रगती करत चल असं तुम्ही म्हणा. बघा तुमच्या वाणीला यश किती येतंय, वाणी काय म्हणते त्याला सिद्धिप्राप्त होईल. जे तुम्ही बोलाल ते खरं होईल. आईनं बोललेलं वडिलांनी बोललेलं 100% खरं होतं हे बोलायला लक्षात ठेवायचं. पालकाने मुद्दाम सांगितलेलं आहे. असू द्या, भरपूर वेळ झालेला आहे आणि म्हणून तुम्हाला सर्वांसाठी भरपूर टाळ्या मागायची वाजवलेलं आहे. सुमारे 1:30 वाजलेला आहे. अजून बोलता येण्यासारखं खूप आहे, पण वेळेची मर्यादा, तुमची कॅपॅसिटी, पालकांची कॅपॅसिटी याचा अंत पाहू नये असं माझं अंतःकरण आतून सांगते. म्हणून पुन्हा सर्वांना टॉपर्सनाने ऑल ऑफ यू या शैक्षणिक वर्षाच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि या 44 साठी एक ओळ म्हणतो, दिव्यत्वाची जेथे प्रचिती, दिव्यत्वाची जेथे प्रचिती नाही पुढं माहीत, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. मग हे कर ह्या विद्यार्थ्यांच्यासाठी, हे कर त्या माता भगिनींच्यासाठी, हे कर तुम्हा सर्व छोट्या बालगोपालांच्यासाठी. धन्यवाद. जय महाराज. अनन्या किरण 98.6%, इंग्रजीमध्ये 97 मार्क, मॅथ्समध्ये 97 मार्क, सायन्समध्ये 98 मार्क. हिला सुद्धा पहिलं बक्षीस. इंग्लिशमध्ये सिल्वर मेडल, मॅथ्समध्ये ब्रॉन्झ मेडल आणि सायन्समध्ये गोल्ड मेडल आणि परफॉर्मन्समध्ये गोल्ड मेडल, 2 गोल्ड मेडल, 1 सिल्वर आणि 1 ब्रॉन्झ मेडल.
माहेश्वरी आणि अनन्या शिंदे सॉरी. तिसरा क्रमांक आहे गोडसे श्रेया विजयकुमार 97.4%. इंग्रजीमध्ये 96 मार्क, मॅथ्समध्ये 90 मार्क, सायन्समध्ये 95 मार्क, 3 क्रमांक आणि इंग्रजीमध्ये ब्रॉन्झ मेडल आणि परफॉर्मन्समध्ये गोल्ड मेडल. चौथा क्रमांक आहे सूर्यवंशी वैष्णवी शशिकांत 97.2%. इंग्रजीमध्ये 95 मार्क, मॅथ्समध्ये 91 मार्क, सायन्समध्ये 97 मार्क. 4 क्रमांकाची ट्रॉफी त्यांना मिळत आहे. सायन्समध्ये त्यांना सिल्वर मेडल आणि परफॉर्मन्समध्ये गोल्ड मेडल मिळत आहे. वैष्णवी हेमंत 96.8%. इंग्रजीमध्ये 98 मार्क मिळवून राज्यात प्रथम, मॅथ्समध्ये 98 मार्क, सायन्समध्ये 92 मार्क. 5 क्रमांकाचं बक्षीस मिळत आहे. इंग्रजीमध्ये गोल्ड मेडल, मॅथ्समध्ये सिल्वर मेडल आणि परफॉर्मन्समध्ये गोल्ड मेडल. 2 गोल्ड मेडल आणि 1 सिल्वर मेडल. यानंतर इंग्रजी माध्यमामध्ये जे पहिले 5 विद्यार्थी आले त्यांची बक्षिसं होती. माळवदे वैष्णवी योगेश 95.6%. इंग्रजीमध्ये 90, मॅथ्समध्ये 95, सायन्समध्ये 95. त्यांना इंग्रजीमधील प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आणि गोल्ड मेडल परफॉर्मन्समधील मिळत आहे. माने गार्गी नारायण इंग्रजी माध्यमामध्ये द्वितीय क्रमांक 94.6%. इंग्रजीमध्ये 92 मार्क्स, सायन्समध्ये 97 मार्क, सायन्समध्ये सिल्वर मेडल, परफॉर्मन्समध्ये गोल्ड मेडल. तिचा 4था क्रमांक आलेला आहे. 92.4% परफॉर्मन्समध्ये गोल्ड मेडल आहे. भोसले श्रावणी अमर तिचा इंग्रजी माध्यमामध्ये 5वा क्रमांक आलेला आहे. 92.2%. सायन्समध्ये 95 मार्क आणि परफॉर्मन्समध्ये गोल्ड.
त्यानंतर इतर जे 90% वर विद्यार्थी आलेले आहेत त्यांचं बक्षीस वितरण होईल. यादव श्रेया निलेश यांना ट्रॉफी आणि गोल्ड मेडल देण्यात येत आहे. यादव श्रेया निलेश इंग्रजीमध्ये 3 क्रमांकाचं बक्षीस आहे. एरंडे प्राजक्ता महेंद्र 93.6%. 90 इंग्रजीमध्ये आहे. सायन्समध्ये 90 आहे आणि गोल्ड मेडल तिला देण्यात येत आहे. यानंतर 90% पेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव होईल. यादव श्रेया निलेश 96% मार्क, इंग्रजीमध्ये 94, मॅथ्समध्ये 93, सायन्समध्ये 91, ट्रॉफी आणि गोल्ड मेडल देण्यात येत आहे. त्यानंतर चव्हाण श्रावणी संजय 95.4%, 93 इंग्रजीमध्ये 93, मॅथ्समध्ये सायन्समध्ये 96, तिला ट्रॉफी तसंच सायन्समध्ये ब्रॉन्झ मेडल आणि परफॉर्मन्समध्ये गोल्ड मेडल हे आमच्या मातोश्रींच्या हस्ते देण्यात येत आहे. निगम सृष्टी गोपीनाथ 95.4%, इंग्रजीमध्ये 96, मॅथ्समध्ये 92, सायन्समध्ये 92, तिला ट्रॉफी इंग्लिशमधील ब्रॉन्झ आणि परफॉर्मन्समधील गोल्ड पारखी सरांच्या मातोश्री यांच्या हस्ते देण्यात येत आहे. गायकवाड साक्षी गणेश 94.8%, इंग्रजीमध्ये 95, सायन्समध्ये 91 यांना ट्रॉफी आणि परफॉर्मन्समधील गोल्ड मेडल आमच्या सासूबाईंच्या हस्ते देण्यात येत आहे. देण्यासाठी पीटी चव्हाण सर खाली बसले. गिरी प्रगती रमेश 94.6%, इंग्रजीमध्ये 91 मार्क, मॅथ्समध्ये 91 मार्क यांना ट्रॉफी आणि गोल्ड मेडल पीटी चव्हाण सर यांच्या हस्ते देण्यात येत आहे. कल्याणी राजे 94.6%, इंग्रजीमध्ये 97 मार्क, मॅथ्समध्ये 92 मार्क यांना ट्रॉफी आणि इंग्लिशमधील सिल्वर मेडल आणि परफॉर्मन्समधील सिल्वर मेडल देण्यात येत आहे.
वेदांत वेगळो 94.2%, इंग्रजीमध्ये 92 मार्क, मॅथ्समध्ये 93 मार्क, सायन्समध्ये 93 मार्क. हे बक्षीस त्यांना अध्यक्षांच्या तर्फे देण्यात येत आहे. दीक्षिता धनाजी 94% मार्क, ट्रॉफी आणि परफॉर्मन्स मधील ब्रॉन्झ मेडल अध्यक्षांच्या हस्ते देण्यात येत आहे. दीक्षिता धनाजी. दीपक 94% मार्क, मॅथ्समध्ये 95, सायन्समध्ये 91 यांना ट्रॉफी देण्यात येत आहे. अध्यक्षांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात येत आहे. जाधव दीक्षा दीपक. वेदांतिका विलास बनसोडनीस तेजोऱ्या. माने वेदांतिका विलास 93.6% मार्क, इंग्रजीमध्ये 92, सायन्समध्ये 90. बाहेर मुलं जाऊ नका. यांना ट्रॉफी बनसोडनीस यांच्या हस्ते देण्यात येत आहे. गाडगे अर्पिता पृथ्वीराज 93.2%, यांना ट्रॉफी बनसोडनीस यांच्या हस्ते देण्यात येत आहे. पारखी मॅडम तेजोऱ्या. गोडसे श्रावणी जितेंद्र 93.2%, मॅथ्समध्ये 94 मार्क, सायन्समध्ये 92 मार्क. यांना ट्रॉफी पारखी मॅडम यांच्या हस्ते देण्यात येत आहे. 93%, सायन्समध्ये 94 मार्क. यांना ट्रॉफी पारखी मॅडम यांच्या हस्ते देण्यात येत आहे. शिंदे वैष्णवी उमेश 93% मार्क, इंग्रजीमध्ये 92. यांना ट्रॉफी पारखी यांच्या हस्ते देण्यात येत आहे. त्यानंतर आयशा मिस स्टेजवर यायचं आहे लवकर. समृद्धी संजय. एखाद्याचं बक्षीस राहिला असेल तर सांगा. तटावकर समृद्धी संजय 92.8 मार्क, इंग्रजीमध्ये 96. यांना ट्रॉफी आणि इंग्रजीमधील ब्रॉन्झ मेडल देण्यात येत आहे. तटावकर समृद्धी संजय ट्रॉफी आणि नाही आले. 92.2%, इंग्रजीमध्ये 91 मार्क, मॅथ्समध्ये 91 मार्क आणि ट्रॉफी त्यांना आयशा मिस यांच्या हस्ते देण्यात येत आहे. शिर्के अंजली संतोष 91.8% मार्क, 96 इंग्रजीमध्ये. यांना ट्रॉफी आणि इंग्रजीमधील ब्रॉन्झ मेडल देण्यात येत आहे.
मिळवले आणि 98 मार्क मिळवून ती राज्यामध्ये इंग्रजीमध्ये प्रथम आहे. मॅथ्समध्ये 91 मार्क, तिला ट्रॉफी आणि इंग्रजीचं गोल्ड मेडल देण्यात येत आहे. शिंदे इंग्रजी श्रीधर 91.6% मार्क, इंग्रजी 93 यांना ट्रॉफी देण्यात येत आहे. बर्गेनी यांच्या हस्ते. सुनैना बर्गेनी स्टेजवर येत आहे. लोंढे प्रज्ञा सुनील 91.2% मार्क, सायन्समध्ये 94 यांना ट्रॉफी मी सुनैना बर्गे यांच्या तर्फे देण्यात येत आहे. जाधव सरस्वती मारुती 91% मार्क, इंग्रजीमध्ये 95 यांना ट्रॉफी सुनैना मिस यांच्या हस्ते देण्यात येत आहे. संतोष भोसले संतोष 90.8 मार्क, इंग्रजीमध्ये 91, सायन्समध्ये 93 यांना ट्रॉफी श्री पारखी सर यांच्या हस्ते देण्यात येत आहे. बाहेर जाणारी मुलं फडतरे यश विजय 90.8% मार्क आणि इंग्रजीमध्ये 94 यांना ट्रॉफी श्री पारखी सर यांच्या हस्ते देण्यात येत आहे. गाडगे आर्या पुरुषोत्तम 90.6, इंग्रजीमध्ये 95 यांना ट्रॉफी पारखी सर यांच्या हस्ते देण्यात येत आहे. इंग्रजीमध्ये 92, सायन्समध्ये 93 यांना ट्रॉफी श्री पारखी सर यांच्या हस्ते देण्यात येत आहे. उत्तरे शुभांगी भीमसेन 90.6%, सायन्समध्ये 90 यांना ट्रॉफी श्री पारखी सर यांच्या हस्ते देण्यात येत आहे. मुलांनी दाखला करू नये. भोसले आकांक्षा शंकर थोडीशी बक्षिसं राहिलेले. मुलं दंगा करणारी तिकडं मला उत्तरे शुभांगी भोसले आकांक्षा शंकर 90.4% यांना ट्रॉफी माझ्या हस्ते देण्यात येत आहे. सावंत उत्कर्ष विजय 90.2%, इंग्रजीमध्ये 90, मॅथ्समध्ये 92 यांना ट्रॉफी श्री प्रवीण बर्गे सर यांच्या हस्ते देण्यात येत आहे.
भागवत प्रियन रामचंद्र, पुढचा गणितामधील गोल्ड असलेला विद्यार्थी आहे, टाळ्या अपेक्षित आहेत. बोले राजनंदिनी प्रशांत 99 मार्क मिळवून तिने ट्रॉफी आणि मॅच मधील गोल्ड मेडल मिळवलेला आहे. बोले राजनंदिनी प्रशांत श्री पारकीकर यांच्या हस्ते देण्यात येत आहे. संजय धनवडे, अंकिता संजय इंग्रजीमध्ये 91 ट्रॉफी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात येत आहे. तिथं दंगा करणारी मुलं इंग्रजीमध्ये 93 मार्क ट्रॉफी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात येत आहे. दीक्षित संस्कृती इंग्रजीमध्ये 90 ट्रॉफी देण्यात येत आहे. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात येत आहे. गोरपडे यश, गोळे आयुष याला इंग्रजीमध्ये 90 मार्क मिळाल्या कारणाने ट्रॉफी देण्यात येत आहे. गोळे आयुष प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात येत आहे. जाधव आर्यन सचिन मॅथ्स मध्ये 90 मार्क, त्यासाठी ट्रॉफी देण्यात येत आहे. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात येत आहे. सायन्स मध्ये 90 मार्क मिळाल्या कारणाने त्याला ट्रॉफी देण्यात येत आहे. जगदाळे ऋतुजा, जगदाळे ऋतुजा, जगदाळे ऋतुजा, लाड श्रीराम दीपक, लाड श्रीराम दीपक, लाड श्रीराम दीपक 9 मार्क इंग्रजीमध्ये मिळाल्या कारणाने त्याला ट्रॉफी देण्यात येणार आहे. बक्षीस वितरण झाल्यानंतर या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचा स्टेजवर सत्कार होणार आहे. लाड दीपक श्रीराम 92 मार्क ट्रॉफी देण्यात येत आहे. ट्रॉफी देण्यात येत आहे. पठाण हुसेन दिलावर, पठाण बाबत ट्रॉफी देण्यात येत आहे. पूजा दत्तात्रय, वंजारी पूजा दत्तात्रय तिचे पालक बक्षीस घेतील तिच्या हस्ते, तिचं बक्षीस. तिला इंग्रजीमध्ये 90 मार्क मिळाल्या कारणाने ट्रॉफी देण्यात येणार आहे. कुणाचं बक्षीस आहे तर चुकून राहिला असेल तर स्टेजवर या. शिंदे पृथ्वीराज दत्तात्रय, शिंदे पृथ्वीराज दत्तात्रय 91 मार्क इंग्रजीमध्ये ट्रॉफी देण्यात येत आहे. शिंदे पृथ्वीराज दत्तात्रय. तनुजा रमेश सायन्समध्ये 91 मार्क, त्याबाबत ट्रॉफी देण्यात येत आहे. आपल्याला टक्केवारीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये, मॅथ्समध्ये, सायन्समध्ये 90 मार्क्स असल्यास आपण बक्षिसास पात्र आहात. एखाद्याचं चुकून बक्षीस राहिला असल्यास हात वर करा किंवा पुढे या. गणसे चैतन्य दीपक, गणसे चैतन्य दीपक बोलू नका. जगदाळे, गणसे चैतन्य दीपक सायन्समध्ये 91 मार्क मिळाले.